गुड मॉर्निंग. नमस्कार महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज खूप दिवसानंतर आपण व्लॉग बनवणार आहोत आणि व्लॉग असेच पुढे कंटिन्यू करत राहा. हे बघा, नंतर असं छान असे फुलं पाहायला गेले. बघते तर काय फुलं खूप सुंदर अशी उमललेली होती आणि हे आहेत गोकर्णीचे फुले. खरंच खूप छान अशी फुले होती, एकदम फ्रेश टवटवीत. आणि हे बघा, इकडे आहे मोगऱ्याचं झाड. मी लावलं होतं आणि उन्हाळा असून देखील सुद्धा याला खूप छान अशी फुलं यायला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी फुले आहेत. आणि हे आहे दुसरं मी लावलेलं मोगऱ्याचं झाड. कारण आता घरासमोर जे मोगऱ्याचं झाड आहे ते आम्हाला तोडायचं आहे, कारण ते खूप जवळ आहे भिंतीच्या. आणि मोगऱ्याच्या फुलांच्या वासानं साप येतात असं ऐकलं आहे खूप जणांकडनं, म्हणून ते झाड तोडायचं म्हणून मी हे दुसरीकडे मोगऱ्याचं झाड लावलेलं आहे. याला देखील खूप सुंदर अशी फुले आलेली तुम्ही बघू शकता. आणि सध्या एवढं प्रचंड ऊन आहे तरीसुद्धा इथे फुलं आलेली आहेत. हे आहे चांदणीचं झाड आणि याची फुलेसुद्धा खूप छान दिसतात. हे बघा, आणि आम्ही रोज महादेवाला वाहतो. नंतर काय गेले गुलाबाच्या झाडाकडे, पाहते तर काय एवढं सुंदर असं फुल उमललेलं होतं आणि तर एक खाली छोटीशी कळी होती. मला तर फुले इतकं आवडलेलं, पण मला ते तोडावंसंच वाटलं नाही. मग काय नंतर बाकी झाडाकडे पाहिलं तर याला भरपूर कळ्या यायला सुरुवात झाली होती. आता कळ्या तर याला खूप जास्त आल्या असत्या, पण काय झालं, मी या झाडाची कटिंगच केलेली नाही. त्याची फुलं सगळी येऊन गेली आणि माझ्याकडं कात्री नसल्यामुळं मी झाडाची कटिंग केलेली नाही. तरीसुद्धा या झाडाला खूप कळ्या यायला लागल्यात. तुम्ही बघू शकता किती कळ्या आहेत. हे बघा, क्षितिज पप्पांसोबत बोर चालू करायला चाललेला आहे, कारण आता आम्हाला इथे वांग्याच्या रोपांना पाणी द्यायचं आहे आणि झाडांना पण 2 दिवस झाले आम्ही पाणीच दिलं नाही, म्हणून आता हे दोघे बोर चालू करायला निघाले आहेत. क्षितिज, तर हे बघा, हे दोघे निघाले आहेत बोर चालू करायला. आमचा बोर आमच्या शेताच्या एका साईडला आहे. म्हणजे आम्ही जी जागा भाड्याने दिलेली आहे ती नर्सरीसाठी दिली आहे. तर आमचा बोर तिकडे आहे, त्याच्यामुळे बोर चालू करायचं म्हटलं की तिकडे जावं लागतं. तर बघा, आता हे दोघे इथे बोर चालू करून आले आहेत. आता पाणी कोण देणार, तर क्षितिजच देणार. आता मोटर चालू केली की त्याला पहिलं पाणी खेळायला लागतं. म्हणजे आता मागच्या बरेच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मोटर जेव्हा आम्ही चालू करतो तेव्हा पाईप हा क्षितिजच्या हातामध्ये असतो, किंवा त्याला जर पाईप दिला नाही तर तो चिखल खेळतो. हा बघा, इथे क्षितिज वांग्याच्या झाडांना पाणी देत आहे. असं काय पाणी देतोयस तू? बघा, नंतर क्षितिजकडून पाईप घेतला आणि क्षितिजच्या पप्पांनी दारामध्ये पाणी मारलं, तर त्यांनीच बाकीच्या झाडांना सुद्धा पाणी दिलं आहे. आणि ते बघा, क्षितिज माती खेळतोय, तर मला म्हटलं चला असं ते खेळते तर खेळू दे त्याला थोडा वेळ चिखल. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा, आणि क्षितिजची मस्ती कोणाकोणाला आवडते ते पण सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.